नमस्कार, मी सारिका S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। राज्यभरातील एसएससीचा निकाल जाहीर होऊनही मुंबईतील 1500 विद्यार्थ्यांचा निकाल प्रलंबित। ठाणे महानगरपालिकेच्या शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळणार उशिरा, विद्यार्थी साहित्याच्या प्रतीक्षेत। राज्यात 10वीचा निकाल जाहीर होऊनही 1500 विद्यार्थ्यांचा मुंबईतील निकाल अद्याप राखीव। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एसएससी बोर्डाचा सावळा गोंधळ निर्माण झाला। 10वीचा निकाल जाहीर होऊनही हजारो विद्यार्थ्यांचा निकाल हाती लागला नाही। राज्यात 10वीच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन निकाल राज्य बोर्डाने जाहीर केला, पण हजारो मुलांचे निकाल रोखण्याचे कारण म्हणजे विषयाचे गुण शाळेकडून न मिळणे, जुना नवीन अभ्यासक्रम, चुकीचे प्रॅक्टिकल गुण, अर्ज भरतेवेळी झालेल्या चुका अशा विविध कारणांमुळे निकाल रोखले गेले असे बोर्डाने सांगितले। तर यामुळे संतापलेल्या विद्यार्थी व पालकांनी मुंबईतील एसएससी बोर्डाच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली। मात्र विद्यार्थ्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने एसएससी बोर्डावर गोंधळ उडाला। ब्युरो रिपोर्ट S9 न्यूज मुंबई। बाळकुममधील नगरसेविका शारदा पाटील यांनी 10वीत उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा घरोघरी जाऊन केला सत्कार। 17 जून रोजी 10वीचा निकाल राज्यभरात जाहीर करण्यात आला। मुलामुलींना भरभरून यश मिळाले असून त्यांचे कौतुक करणे हे देखील तितकेच आवश्यक आहे। कौतुकामागील मुख्य उद्देश म्हणजे मुलांना उत्तम कार्य करण्यास प्रोत्साहित करणे होय। बाळकुममधील निकिता पटेल या सेंट झेवियरमधील विद्यार्थिनीला 10वीत 90% गुण मिळाले असून स्थानिक नगरसेविका शारदा पाटील यांनी त्यांचे कौतुक केले। तर अशोक पटेल हा 12वीत 73% गुण मिळवून यशस्वी झालाय। तसेच अनघा अमदापूर 80% गुण, आराध्य गुर्जर 96% गुण, शार्टल हेगडे यांनी 98% गुण मिळवून 10वीत भरघोस असे यश संपादन केले आहे। या सत्कार सोहळ्यास महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विजय पाटील, विभाग प्रमुख वासुदेव भोईर, युवासेना विभाग अध्यक्ष नितीन पाटील, राजेश देशमुख, बळीराम भोईर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। बाळकुम गावातील उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। घरच्या बिकट परिस्थितीवर मात करीत मुलुंडमधील शीतलला एसएससी परीक्षेत 92% गुणांची यशप्राप्ती। मनुष्य जेव्हा स्वतःच्या मनाशी एकनिष्ठ असतो तेव्हा कोणत्याही प्रकारच्या कठीण परिस्थितीशी झुंजत यशाचे शिखर गाठण्यास प्रवृत्त असतो। अशाच प्रकारे मुलुंड पश्चिममधील शीतलच्या 10वीच्या यशामागचे रहस्य आहे। शीतल सकाळी लवकर उठून शाळेला जाणे, नंतर घरी आल्यानंतर आईला घरकामात मदत करीत व घरच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावण्यासाठी पापड लाटण्याचे काम करीत यश संपादन केले। तर गेल्या 17 तारखेच्या निकालामध्ये तिला 91.7% घवघवीत यश प्राप्त झाले आहे। शीतलची गोष्ट खूप खास आहे, कारण तिच्या घरची परिस्थिती खूप नाजूक होती व 2 वर्षापूर्वीच तिच्या वडिलांना म्हणजेच संजय कदांगळे यांना लकवा मारला असल्याने ते घरीच असतात, तर घरचा खर्च चालविण्यासाठी आई पापडाच्या ऑर्डरी घेत असे। सर्व घरची जबाबदारी आईवर असल्यामुळे शीतल ही कामात हातभार लावत असे। अशा प्रकारे आई मुलींनी घरची जबाबदारी सांभाळली होती। श्रेय म्हणलं तर म्हणजे
आई वडील तर आहेत, कारण आई वडिलांची परिस्थिती नसताना आज माझ्यासाठी फक्त इथे राहतात. नाहीतर पप्पा माझे कधीच म्हणते गावी जाऊया आपण. आणि पप्पा फक्त माझ्या शिक्षणासाठी मुंबईत राहिलेत आणि ते फक्त राहिले फक्त शिक्षकांच्या मदतीने, कारण शिक्षक खूप म्हणायचे नको पोरगी हुशार आहे, कशाला उगाच गावाला हे करतात, म्हणून शिक्षक खूप हे करायचे माझ्या आईवडिलांना. मम्मीलाही 2-4 वेळा शाळेत बोलवलं होतं की नका गावाला जाऊ, मुलगी हुशार आहे. म्हणून आज पप्पा आणि मम्मीने आजपर्यंत तर मुंबईत आम्ही माझ्या शिक्षणासाठी पप्पा थांबले, नाहीतर गावचंच हे म्हणजे जाणार होतो आम्ही. आणि अजून म्हणलं तर शिक्षकही खूप सपोर्ट मला खूप आहे शिक्षकांचा. त्यांनी शिकवलं, चांगलं सहकार्यच भरपूर केलं आणि खूप चांगल्या प्रकारे मोठ्या मॅडमनी आम्हाला खूप सहकार्य केलं शिक्षणाबद्दल. त्यांनी म्हणजे काही ॲक्टिव्हिटीज राबवलेल्या शाळेमध्ये, एक्स्ट्रा क्लासेस घेतलेले आमचे, त्यामुळे खूप आधार झाला पासिंगला सर्वच मुलांना. आज त्यांच्यात शिक्षकांमुळेच आणि मोठ्या मॅडमच्या सहकार्याने आमचा 100% निकालात शाळेचा लागला. शीतल मुलुंड पश्चिम येथील खिंडीपाडा स्थित राजाराम सेठ विद्यालयात शिकत होती. घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षिकाही तिला मदत करीत होत्या. परंतु या बिकट परिस्थितीवर मात करीत शीतलने तिच्या शाळेत 2ऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवल्याने आई वडिलांसह शाळेलाही तिच्यावर गर्व आहे. नहीं, मुझे बहुत खुशी हुई है। शीतल को मैं जो सपोर्ट करती थी उससे ज़्यादा उसने परसेंटेज पाया। आपको कितना कैसा खुश लग रहा? हूँ। मैं बहुत खुश हूँ, गर्व महसूस हो रहा? बहुत। शीतलला सीए बनण्याची इच्छा असून पुढच्या शिक्षणासाठीचा खर्च शाळा करणार असल्याचे सांगितले. उसकी जो बैकग्राउंड है, मतलब उसके पापा कुछ काम नहीं करते हैं। वो जो हैं 2 साल से मतलब ये होने के अधू होने के कारण कुछ घर पे काम नहीं करते। मम्मी उसकी पापड़ बेल के सब कुछ अपना जो घर है वो कर रही है। उसकी पढ़ाई, बच्चों की पढ़ाई ये करती है और उसको हेल्प ये पूरी शीतल करती है और उसके हेल्प करके सब काम करके वो अपनी पढ़ाई पूरी कर रही थी। स्कूल की तरफ से जितना हो सके हम लोगों ने उसके लिए बहुत किया, उसके टीचर्स ने किया। जैसे वो मतलब टीचर्स लोग जो रहते थे, जब बताते थे, वैसे वो करने वाली एक आदर्श लड़की, मतलब कभी किसी की बात नहीं टालती थी। मगर इतनी खुश हूँ कि एक जो लड़की है उसने अपनी ज़िद पर अपना मम्मी के पापा का जो सपना था वो उसने पूरा कर दिया। क्योंकि उसके पापा तो 2 साल पहले जब भी बीमार पड़े थे वो लोग सब गांव जा रहे थे और हम लोगों ने उनको बताया, तभी हम लोग रुक गए और उन्होंने हम लोगों की बात मानी, उसके मम्मी पापा ने भी मानी। और वो यहाँ रुकने के बाद ये जो उनको उसको लड़की को जो यश मिला है, इसके इतना खुशी हुई है मम्मी पापा को भी उसके, कि वो हम लोग बयान नहीं कर सकते कि उसके लिए हम लोग क्या शब्द यूज़। हाँ, उसके लिए जितना हेल्प हो सके हम लोग अलग अलग तरह से देखे कि उसका जो सपना है सीए होने का, उसके लिए हम लोग क्या कर सकते हैं, हेल्प कहाँ से कहीं से मिल सकते हैं उसके कॉलेज के लिए। सब हम लोगों की मतलब मेरी जो स्टाफ है, टीचर्स है, उनकी भी कोशिश चालू है कि हम लोग कैसे उसको आगे पढ़ा सके, उसका जो सपना है वो पूरा कर सकें। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद जाधवसह प्रिया शेट्टी, S9 न्यूज, मुंबई. महाराष्ट्राचा स्वराज्य चित्रपटांतर्गत मराठी भाषा जोपासाचा संदेश पालक विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयोग. आपली मातृभाषा मराठी, या मराठी भाषेचे संवर्धन हे महत्त्वाचे असून प्रगतीच्या मार्गावर तिच्याकडे वाट फिरवली जात आहे. आजची लहान मुले ही आपल्या देशाचे भविष्य आहे. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन गणेश जोशी यांनी जनजागृतीचे प्रमुख साहित्य म्हणजेच चित्रपटसृष्टीचा अवलंब केला आहे. सुभाष फडके दिग्दर्शित महाराष्ट्राचं स्वराज्य हा चित्रपट ग्रामीण स्वच्छता मोहीम, साक्षरता अभियान या सर्व गोष्टींवर आधारित असून मराठी भाषा अधिक समृद्ध करणे आवश्यक आहे, असा संदेश या चित्रपटातून दिला आहे. येत्या 20 जूनला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार असून शाळकरी विद्यार्थी आणि फलक वर्गाला प्रामुख्याने आव्हान करण्यात येणार आहे. हा चित्रपट उद्यापासून प्रदर्शित होत आहे. आपल्या इकडे गणेश टॉकीजला उद्या लागणार आहे आणि ह्या चित्रपटाचा मूळ हेतू म्हणजे मराठी भाषा आणि आपण स्वच्छ, महाराष्ट्र स्वच्छ या माध्यमातून सगळ्या प्रकारचे अभियान त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेले आहेत. या अभियानामधून मुलांनी काय बोध घेतला पाहिजे किंवा मुलांच्या पालकांनी मुलांकडून काय करून घेतलं पाहिजे हा एक आणि मराठी भाषा ही जास्तीत जास्त टिकावी हा आमचा जास्तीत जास्त प्रयत्न. आणि मराठी सगळीकडं आपण स्वतः बोलायच्या वेळेस लाजलं नाही पाहिजे. त्यामुळे मराठी भाषा ही बोललीच पाहिजे आणि मराठी भाषा टिकली पाहिजे. या संदर्भाची एक नवीन चळवळ आम्ही या माध्यमातून चालू केलेली आहे, ती आम्ही सर्वांना दाखवतो. अमेरिकेहून PhD पूर्ण करून येणाऱ्या नायिकेला काही गोष्टी पुण्यातील घरी येताना
प्रकर्षाने जाणवतात आणि तिथून सुरू होते ती चित्रपटाची कहाणी. चित्रपटात शिल्पा दानवे, शरद पोक्षे, विजया साळे इत्यादी भूमिका प्रमुख आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकर सोबत सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. मुलुंड पश्चिमेकडील शिधावाटप कार्यालयाजवळील लॉटरीच्या दुकानात चोरी. मुलुंडच्या सरोजिनी नायडू रोडवरील शिधावाटप कार्यालयाच्या जवळच असणाऱ्या राजश्री लॉटरीच्या दुकानात बुधवारी मध्यरात्री चोरी झाली. दुकान मालक श्रीनिवास व्यंकटेश नेहमीप्रमाणे रात्री 10 वाजता दुकान बंद करून निघून गेले. मात्र सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाचे शटर अर्धवट उघडलेल्या अवस्थेत आढळल्याने त्यांनी या घटनेची माहिती मुलुंड पोलिसांना दिली. दुकानातून 3 संगणक, 1 मोबाईल तसेच 40,000 रुपयांची रक्कम चोरीस गेल्याचे आढळून आले आहे. दुकान मालक श्रीनिवास यांनी आपल्या संपूर्ण घटनेची माहिती S9शी बोलताना दिली. परसों रात को 3 बजे हो गया तो सुबह आते वक्त मुझे मालूम पड़ा 10 बजे। मैंने भाई को ड्रॉप किया उधर आगे, फिर बाद में जब भी मालूम पड़ा मेरे को, फिर बाहर से देखा मैं 3 पीसी गाया था, फिर अंदर गया मैं, फिर सब खुला था। ये शटर ऐसे आधा खुला पड़ा था और लॉक तो पूरा लॉक ही था, दोनों लॉक था, उसके बावजूद शटर ऊपर था। हाँ, रॉड डाल के वो लोग ने ये किया। एक्चुअली वो लोग का काम अधूरा रह गया, मतलब वो भी वायर निकाला था, तो शायद कोई आके देख के डर के गया रहेगा। या प्रकरणाचा तपास मुलुंड पोलीस करीत असून मुलुंड पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद जाधवसह प्रिया शेट्टी, S9 न्यूज मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळ बरखास्त झाल्याने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य मिळणार उशिरा. जून महिना उजाडला असून शाळाही सुरू झाल्यात. त्यातच शाळकरी विद्यार्थ्यांच्या स्वागताकरिता वरुण राजाही सज्ज झालाय. ठाणे महानगरपालिकेअंतर्गत इंग्रजी आणि मराठी माध्यमाचे प्राथमिक आणि माध्यमिक वर्ग सुरू झालेत. शाळा म्हटलं की वह्या, पुस्तकं, दप्तर, रेनकोट, कंपास यासारख्या शालोपयोगी वस्तू आल्याच. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य पुरविले जाते. हे सर्व विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या मार्गावर मिळाल्यास विद्यार्थ्यांचा शाळेप्रती उत्साह आणि अभ्यासाप्रती असलेली लगन ही चांगलीच जोपासली जाते. मात्र यंदा वारे काही वेगळेच आहेत. शाळा सुरू झाल्या तरी देखील विद्यार्थ्यांना उपयुक्त शालेय वस्तूंचा, पाठ्यपुस्तकांचा पत्ताच नाहीये. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना विचारपूस केली असता लवकरच या वस्तू पुरवल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले आहे. एकूण 20 कोटीचा निधी याकरिता स्थायी समितीत मंजुरीकरिता दिला असून तो मंजूर झाल्यास विद्यार्थ्यांना त्वरितच म्हणजे एका महिनाभरात शालेय वस्तू दिल्या जातील असे आश्वासन शिक्षणाधिकारी गणपत मोरे यांनी दिले आहे. टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे. लवकरच साधारणतः 15 दिवसात येणाऱ्या स्टँडिंगमध्ये आम्ही ते ठेवतोय टेंडरचा पूर्णपणे प्रोसेस, आणि ते झाल्यानंतर लवकरच वर्क ऑर्डर देतो. ते साधारणतः 20 कोटीच्या आसपास आहे. यावर्षी निवडणुका आचारसंहिता आणि थोडंसं आपलं शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यामुळे ते हस्तांतरणामध्ये थोडासा वेळ त्याच्यामध्ये वेळ गेला. त्याच्यामध्ये काय कामाचा ताण वगैरे विद्यार्थ्यावर वगैरे नाही, परत प्रोसेस जे ट्रान्सफर जे खाते वर्ग करणे, व्यवहार वर्ग करणे, त्याच्यामध्ये थोडासा वेळ गेला.
व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राज्यभरातील एसएससीचा निकाल जाहीर होऊनही मुंबईतील 1500 विद्यार्थ्यांचा निकाल प्रलंबित. ठाणे महानगरपालिकेच्या शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळणार उशिरा. विद्यार्थी साहित्याच्या प्रतीक्षेत. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.